सारशी टीम लवकर उतरा मैदानात, चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 ओव्हरची मॅच असेल आणि 2 बॅटर मैदानात पाठवायचे. टीम तनिष पष्टे 11 शिवकृपा व डीकेपी स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणीपाडा हा संघ मैदानात नाही आणि त्या विपक्षात टीम ओम स्वस्तिक 11 सारशी संघ. अगदी सारशी टीम करता सातत्यानं पाठबळ देणारं व्यक्तिमत्व सोपानजी बांगर व उत्तमजी पाटील. इथे मॅचला सुरुवात होईल. 2-2 ओव्हरची मॅच ती मैदानात रंगेल. 2 बॅटर मैदानात जायचं लगेच, चला बॅटर मैदानात पाठवा. आजच्या दिवसातली ही शेवटची मॅच. टॉप 6 मध्ये जाणारा 5वा संघ कोणता? टॉप 6 मध्ये जाणारा 5वा संघ कोणता तो इथे भेटेल. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातली शेवटची मॅच, आजच्या दिवसातला शेवटचा सामना. टॉप 5 मध्ये टॉप 6 मध्ये जाणारा 5वा संघ कोणता याकरता मॅच ती मैदानात चालू आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे 2-2 ओव्हरची मॅच असेल आणि ओव्हर नंबर 1 दिनेश कोदे बॉलिंग करण्याकरता सज्ज होतोय. पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत आहे. इथे कॅच कॅरी केलाय, संपवलाय खेळ. राज दळवी एक मोठा बॅटर, त्याला यावं लागेल परतीच्या प्रवासाला. एक महत्वाचा बॅटर, अगदी एका महत्वाच्या मॅच मध्ये इथे पहिल्या बॉलवर गोल्डन डकचा शिकार झालाय बॅटर बाद. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पंकजी पाटील साहेब, गुंजगावचं व्यक्तिमत्व पंकजी पाटील, पंकजी पवार यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज जर सारशी संघ विजयी झाला तर ते पंकजी पवार साहेबांच्या माध्यमातून बक्षीस पारितोषिक पंकजी पाटील यांच्या माध्यमातून ते पारितोषिक लावलंय सारशी टीम करता. इथे पुढचा बॉल, त्यावर इथे आणखीन एक विकेट, बॅटर बाद, विकेट जातीये. तिथे विकेट गेली आहे. विकेट हॅट्रिक करतात इथनं संधी असेल या मॅच मधनं.
संध्याकाळचं सत्र बॉल ट्रॅव्हल होण्याकरता मोठ्या पटक्यांकरता थोडस कठीण आहे. मात्र इथे दिनेश कोदे बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होते. पुढचा चेंडू दी स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये बॉलला फील्ड करतोय दिनेश कोदे. 3 बॉलचा खेळ झालाय. 0 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे. एका बाजूने आपण पाहतोय ओम स्वस्तिक 11 सारशी संघ, सोपानजी बांगर व उत्तमजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हा संघ सतत स्पॉन्सरशिप या टीमला केली जाते. त्या विपक्षा टीम डीकेपी स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणेपाडा संघ. इथे चौथा बॉल तो इथे अगदी डीप यॉर्कर टाकला, त्यावर कोणत्याही प्रकारची धाव ती इथे मात्र दिली जात नाहीये. सव्यात मॅचच्या दिशेनं पुढचा चेंडू ते अजून एक बॉल तो इथनं शिल्लक असेल या ओव्हर मधनं. दिनेश कोदे अगदी बंदिस्त करून ठेवलंय, अगदी शांत ठेवलंय या पहिल्या ओव्हर मधनं. जो राज दळवी आक्रमक भूमिकेत नव्हता पहिल्या 2 मॅचला, त्याला देखील पहिल्या बॉलवर बाद केलं. पुढचा चेंडू नो बॉल तो इथे घोषित झालाय. बॉलचा पाठलाग होतोय, बॉल इथे थांबणार नाहीये. बॉल गेलाय सीमारेखा पार, येतोय चौकार. 4 5 धावा त्या इथे स्कोर कार्ड वर बनल्यात. इथनं बॉल फ्री हिट तो असेल. 5 धावा स्कोर कार्ड वर असेल डीकेपी स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणेपाडा संघ. आणि त्या विपक्षात मॅचची सध्या मैदानात रंगते ओम स्वस्तिक 11 सारसी या 2 टीम मधली ही मॅच आहे मैदानात, जिथे दिनेश कोदे फ्री हिटचा बॉल आहे. संधी आता मोठा पटका खेळण्याकरता, हात फ्री होऊन बॅटिंग करण्याकरता संधी ती इथे मात्र इथे सिंगल वेगानं कंप्लीट केली आहे. डबलचा कॉल दिलाय, मात्र इथे दुसरी धाव घेताना धोका तो निर्माण झाला आणि बॅटरला परतावं लागलंय. रन आउट स्वरूपानं विकेट जातीये, बॅटर बाद. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली ती 6 धावा. तर इथे स्कोर कार्ड वर बनल्यात. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर असताना अजूनही 1 षटक ते इथनं शिल्लक असेल या मॅच मधनं. चला मॅच स्पीडअप करा. टीम सारशीकर चला लगेच शतक लावून घ्या. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची हे लक्षात ठेवा. अगदी जर आपण पाहिलं तर अत्यंत स्पष्ट 11 डीकेपी स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणेपाडा यांच्या माध्यमातून आज अगदी संघ मैदानात उतरलाय. तो टीम पाहुणेपाडा संघ. अगदी जर आपण पाहिलं तर आज या स्पर्धेमध्ये नवीन जर्सी परिधान करून तो मैदानात टीम पाहुणेपाडा संघ अगदी जर आपण जर्सीची स्पॉन्सर केली आहे सरफराज मामू यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल ओव्हर नंबर 2 ला जशी सुरुवात होती, पहिला बॉल तो इथे वाईट हाताळला जातोय. अतिरिक्त धाव ती इथे ऍड केली जाईल या 1च्या मदतीने. धावसंख्या वधारतीय, पुढे जातीय. स्कोर कार्ड वर 7 धावा इथे स्कोर कार्ड वर लागल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं सज्ज होतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरनं जितेशला आपण पाहतोय. पुढचा चेंडू इथे वेग कमी होता, मात्र चेंडू बराच काळ हवेत झेलला संधी इथनं निर्माण झाली आहे आणि विकेट जातोय. बॅटरला परतावं लागेल. संपवलाय खेळ. 7 या धावसंख्येवर आणखीन एक बॅटर बाद. अगदी क्रिकेट प्रति विकेट मागे दिनेश कोदे आणि संपूर्ण टीमचं सेलिब्रेशन ते आपण पाहतोय. जे पाठीराखे आले ते अगदी जोशात आहेत. अगदी सारशी संघात शेवटची मॅच खेळण्याकरता आहे आणि टॉप 6 मध्ये जाण्याकरता तर 2 टीम मधला संघर्ष तो मैदानात चालू आहे. नवीन बॅटर मैदानात निकेत तो मैदानात जातो बॅटिंग करण्याकरता. टीमला गरज असेल इथनं पुढे एका चांगलं टार्गेट सेट करण्याकरताची, मात्र तो निकेत सज्ज होतोय. त्या विपक्षात बॉलिंग ट्रॅक वर जितेश षटक ते मैदानात चालू आहे. चला मॅच थोडी स्पीडअप करा सरशीकर. पुढचा चेंडू इथे आल्या
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे आणखीन एक विकेट बॅटरला परतावं लागेल. बॅटर बाद. सवियात नवीन बॅटर मैदानात गेलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे ती टोटल 7. पुढचा चेंडू. इथे आणखीन एक बॅटर बाद. विकेट जातीये. सात ही धावसंख्या स्कोर कार्ड वर असताना नवीन बॅटर मैदानात धनेश साने मैदानात बॅटिंग करण्याकरता जातोय. एका पाठोपाठ एक विकेट त्या सातत्यानं जात आल्यात. एका पाठोपाठ एक विकेट त्या सातत्यानं गेल्यात. अगदी या शेवटच्या मॅच मध्ये संकटात सापडतोय तो टीम. तनिष पष्टे 11 शिवकृपा टीकेपी स्पोर्ट्स पाहुणेपाडा संघ. तिथे जाऊयात मॅच मधनं. धनेश तो मैदानात दाखल झालाय. इथनं ज्या काही धावा येतील ना त्या जमा कराव्या लागतील. इथनं फर्स्ट इनिंग मध्ये टार्गेट ते सेट करावं लागेल. धनेश साने. पुढचा बॉल. इथे फर्निचर बिघडवलाय. स्विच इटचा फटका. बॅटर बाद. इथे धावसंख्या स्कोर कार्ड वर 7 लागली आहे. शेवटचं षटक ते मैदानात जितेश चालू आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय बॅटिंग करण्याकरता. महेश गेलाय. उमेश बॅटिंग करण्याकरता गेलाय मैदानात. 2 बॉल ते अजूनही शिल्लक आहेत. 2 बॉलवर ज्या काही धावा येतील ना त्या आता जमा कराव्या लागतील. धावा येऊ द्या त्या कशाही येऊ द्या असाच विचार करते सध्या तरी टीम टीकेपी स्पोर्ट शिवकृपा पाहुणेपाडा संघ. पुढचा बॉल. बॉल चांगला होता मात्र त्यावर फटका तो खेळता आला नाहीये. डॉट बॉल. ते थोडासा बॅकफुटला जातोय तो टीम टीकेपी स्पोर्ट शिवकृपा पाहुणेपाडा संघ. आणि इथे एक धाव ती वेगानं कंप्लीट केली आहे. दुसरीचा कॉल नक्की दिला जाईल मात्र इथे पॅकअपला आला खेळाडू. फेकी केली आहे. इथे 2 कंप्लीट केल्यात. इथे 2 कंप्लीट असतील आणि या 2च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर 9 लागली आहे. विजया करता येणारे 12 बॉल आणि विजया करता 10 धावांची आवश्यकता असेल ते टीम होम स्वस्तिक 11 सारशी संघाला.
जाऊयात मॅचच्या दिशेनं. विजया करता धावांची गरज असेल ती या मॅच मधनं जर आपण पाहिलं तर धावा तर इथनं करायच्या 10, येणारे 12 बॉल विजया करता 10ची आवश्यकता असेल. जाऊयात मॅचच्या दिशेनं. समोर बॅटर मैदानात सेकंड वर दिनेश कोदे, उच्च शिक्षित पेशाने ऍडव्होकेट आहेत दिनेश कोदे. तो बॅटिंग करण्याकरता आलाय. अगदी येणारे 12 बॉल आणि विजया करता 10ची गरज आहे. पहिला बॉल आणि इथे पहिलाच बॉल वाईट +4 टोटल 5. अर्ध्या धावा त्या इथनं स्कोर कार्ड वर बनल्यात आणि इथनं जर सारशी संघ विजयी होतोय तर त्या सारशी टीम करता पंकज पाटील गुंजगावचं व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा कॅश प्राइज ते इथनं दिलं जाईल. जाऊयात मॅचच्या दिशेनं जिथे बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज राज दळवी. पहिला बॉल तो अतिरिक्त टाकला गेला वाईट स्वरूपाने प्लस चौकार आला. पुढचा चेंडू फटका हवे ते इथे विकेट. अप्रतिम कॅच तो कॅरी केलाय आणि विकेट जातीये बॅटर बाद. चला नवीन बॅटर धावत जा मैदानात. जरी एक दिनेश कोदेची विकेट गेली तरी सारशी संघाच्या डगआउट मध्ये शांतता, भयान शांतता ते पसरली आहे. चला नवीन बॅटर धावत चला मैदानात. धावसंख्या ती स्कोर कार्ड वर 5 असताना मात्र दिनेश कोदे बॅटरला परतावं लागलंय. षटक क्रमांक 1 मैदानात चालू आहे. नवीन बॅटर मैदानात येतोय बॅटिंग करण्याकरता. अजूनही विजया करता 5ची गरज आहे. आपण स्पर्धा पाहतोय शिवकृपा मित्रमंडळ गातेस व डीकेपी स्पोर्ट शिवकृपा पाहुणेपाडा जिल्हा प्रमुख चषक 2026. आदरणीय व्यक्तिमत्व डॉक्टर श्री देवानंदजी थळे साहेब यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा अगदी ऑर्गनाइज केली आहे. अगदी दर्जेदार आयोजन, भव्य दिव्य आयोजन ते या स्पर्धेच्या अगदी ते आपण पाहतोय. वाडा तालुक्याच्या अभिमानाची स्पर्धा. पुढचा बॉल चांगला बॉल वाह काय बॉल टाकलाय. तिथे पडल्यानंतर अगदी बॉल खाली राहिला आणि अगदी धनेश सानेपर्यंत बॉल गेला. तिथे डॉट बॉलची उद्घोषणा होती. चांगला मारा तो मैदानात तो होतोय. पहिल्या बॉलवर जर 5 गेल्या नसत्या ना तर मॅच मध्ये मजा ती अजून वाढली असते. मात्र इथे पुढचा चेंडू सज्ज होतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज राज. इट्स अ वाईट बॉल तो इथे टाकला जातोय. या वाईटच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर 6. आतापर्यंत बॅटनी धावा त्या आल्या नाहीयेत. आतापर्यंत ज्या काही एक्स्ट्राच्या धावा आहेत ना त्याच पावणीपाडा टीमनं खर्च केल्यात. 6 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे. विजया करता अजूनही 4ची गरज असेल या मॅच मधनं. षटक क्रमांक 1 ते मैदानात चालू आहे. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज राज दळवी. आजचा संपूर्ण दिवस ज्यांना गाजवला ना तो राज दळवी. बॉलिंग ट्रॅकवरनं पुढचा चेंडू. हाफ ट्रॅकर बॉल मात्र खाली क्षेत्र आहे. तिथे 1 कंप्लीट केली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड वर 7 धावा बनल्यात. टीम ओम स्वस्तिक 11 सारशी संघाच्या. अजूनही विजया करता 3 धावांची आवश्यकता असेल या मॅच मधनं. चांगलं क्षेत्ररक्षण तर इथे केले जाते. आणि इथे या स्पर्धेतनं टॉप 6 मध्ये जाणारा संघ टीम ओम स्वस्तिक 11 सारशी संघ जो अगदी क्वालिफाय झालाय. आणि पंकज पाटील यांनी जे पारितोषिक लावलंय 1001 रुपयाचं ते 1001 रुपयाचं पारितोषिक दिनेश कोदे यांना अगदी पाठवलंय देखील आणि त्याचा स्क्रीनशॉट तो माझ्यापर्यंत पोहोचवलाय.
खूप साऱ्या शुभेच्छा असतील ऍडव्होकेट